नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SP अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द वर्कशॉप ऑफ द लिटल रिव्हर फ्रॉम स्टँडर्ड 8th इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील द लिटल रिव्हर या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या कवितेला सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 1A, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. पुढील नावे कवितेतून शोधून लिहा. फर्स्ट, 2 ट्रीज, 2 झाडे, मँगो अँड पाम्स. सेकंड, 2 ॲनिमल्स, काऊ अँड जॅकल्स. थर्ड, 2 सीझन्स, 2 ऋतूंची नावे, समर अँड रेनी. फोर्थ, 2 नॉन इंग्लिश वर्ड्स, 2 इंग्रजीतील नसणारे शब्द. याचं उत्तर आहे मित्रांनो गमछा आणि आषाढ. आणि 5वं, 2 डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे, दिवसातील 2 वेगवेगळ्या वेळा, डस्क अँड डॉन. क्वेश्चन 1B, पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. कवितेमधून आवाजाचे वर्णन करणारे शब्द शोधून लिहा. आन्सर: 1 बॅबलिंग साऊंड्स, मंजूळ आवाज. 2 चिर्पिंग ऑफ माइन्स, मैनांचा किलकिलाट. 3 जॅकल्स हाऊल, कोल्ह्याची कोल्हेकोई. आणि 4था आहे टॉरंट स्क्वॉल्स, म्हणजे जोरदार प्रवाह. क्वेश्चन नंबर 1C, पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचे वर्णन करणारे शब्द कवितेतून शोधून लिहा. पहिला आहे स्ट्रॉंग करंट, दुसरा आहे इन्स्पेट, तिसरा आहे मडी टोरंट आणि 4 नंबरचा शब्द आहे मियांडर्स. हे 4 शब्द कवितेमध्ये आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2A, फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन. कवितेमधून ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार असलेल्या ओळी शोधून लिहा. अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन्स. आणि समान ध्वनी व्यक्त करणारे जी अक्षरे आहेत त्या पहिल्या अक्षरांना अधोरेखित करा. आन्सर: अँड काऊज अँड कार्ड्स कॅन क्रॉस विथ ईज. आणि या वाक्यामध्ये समान ध्वनी व्यक्त करणारे शब्द आहेत काऊज, कार्ड्स, कॅन आणि क्रॉस. सेकंड एक्झाम्पल, नो साइन ऑफ स्लाइम, द सँड्स शाईन ब्राईट. आणि याच्यामध्ये एकसारखा ध्वनी व्यक्त करणारे शब्द आहेत साइन, स्लाइम, सँड्स आणि शाईन. पुढचे एक्झाम्पल पाहूयात. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक. समान ध्वनी व्यक्त करणारे शब्द बॉईज, बाथ आणि बँक. नेक्स्ट एक्झाम्पल, ॲट द डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन. आणि यामध्ये समान ध्वनी व्यक्त करणारे शब्द आहेत डस्क, डॉन अँड डन. नेक्स्ट एक्झाम्पल, दे डीप वॉश क्लॉथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. आणि याच्यामध्ये समान ध्वनी व्यक्त करणारे शब्द आहेत टू आणि ट्रॅप. क्वेश्चन नंबर 2B, पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ओनोमोटोपाइया. मित्रांनो, ओनोमोटोपाइया हा अलंकार असणाऱ्या 4 ओळी शोधून लिहायच्या आहेत. आणि यांचे आन्सर बघा. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स. आणि यामध्ये ध्वनी व्यक्त करणारा शब्द आहे बॅबलिंग साऊंड्स. 2 ॲज अ मडी टॉरंट स्क्वॉर्ल्स अलॉंग. आणि याच्यामध्ये ध्वनी व्यक्त करणारा शब्द आहे स्क्वॉर्ल्स. 3 चिर्पिंग माइन्स थ्रू दॅट साईट. ध्वनी व्यक्त करणारा शब्द आहे चिर्पिंग. आणि 4थं, द जॅकल हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. आणि ध्वनी व्यक्त करणारा शब्द आहे हाऊल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3, रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुढील शब्द वर्णानुक्रमाने लिहा. 1 समर, साइन, स्लाइम, सँड, शेड, स्टिअर, स्कावर, साऊंड, स्क्वर्ल आणि स्ट्रॉंग.
आणि ॲन्सर आहे सँड, स्कॉवर, शेड, साइन, स्लाइम, साऊंड, स्टिअर, स्ट्रॉंग, समर आणि स्क्वर्ल. दुसरं उदाहरण पहा, बँक्स, ब्लॉसम, बॉईज, बाथ आणि बॅबलिंग. आणि उत्तर आहे बॅबलिंग, बँक्स, बाथ, ब्लॉसम आणि बॉईज. 3 दीज, दो, टू, थ्रॉंग, देअर, देअर, दे, ट्रॅप आणि टोरंट. आणि याचं ॲन्सर आहे देअर, त्यानंतर THERE देअर, दीज, दे, दो, थ्रॉंग, टू, टोरंट आणि ट्रॉप. अशा प्रकारे हा वर्णानुक्रमाचा क्रम येणार आहे. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट अस्पेक्ट्स फ्रॉम द पोयम डू द फॉलोइंग फ्रेजेस डिस्क्राईब. पुढील वाक्यप्रचार कवितेतील कोणता घटक दर्शवतात. याच्यामध्ये ए, देअर कूल शेड डिस्क्राइब्स द कूल शेड ऑफ द मँगो अँड पाम ग्रूव्ज. बी, ओनली नी डीप डिस्क्राइब्स द वॉटर इन द रिवर विच इज ओनली नी डीप ड्युरिंग समर. सी, not too steep. This phrase describes the banks of the river are not very steep. D, housework on the river bank describes household work of wives. E, in spite. This phrase describes rivers flood. And F, rife with sound describes the air. Next question. Question number 5. The poem describes two different pictures of the river in summer and in rainy season. या कवितेमध्ये उन्हाळ्यातील आणि पावसाळ्यातील नदीतील दृश्यांचे वर्णन केले आहे. राईट डाऊन 4 points of contrast in the changing scene of river. नदीच्या बदलत्या दृश्याचे 4 विरोधी मुद्दे लिहा. इन समर अँड इन मॉन्सून. पहिला मुद्दा पाहूयात. इन समर लिटल रिवर वॉटर ओनली नी डीप अँड इन मॉन्सून फ्लडेड रिवर. दुसरा मुद्दा पहा. इन समर मिअँडर्स अलॉंग अँड इन मॉन्सून करंट ग्रोज स्ट्रॉंग. तिसरा मुद्दा. इन समर बँक्स नॉट सो स्टीप अँड इन मॉन्सून वॉटर रायजेस टॉरंट स्क्वर्ल्स अलॉंग. आणि पुढचा मुद्दा आहे. इन समर नो साइन ऑफ स्लाइम सँड शाईन ब्राईट अँड इन मॉन्सून पीपल सेलिब्रेट रेन. क्वेश्चन नंबर 6, गेस हू एम आय. ओळखा मी कोण आहे. आय ऑलवेज रन, आय नेव्हर वॉक. मी नेहमी धावतच असते, मी कधी चालत जात नसते. आय ऑफन मर्मर बट नेव्हर टॉक. मी खूपदा कुजबुजते मात्र बोलत केव्हाच नसते. आय हॅव अ बेड बट नेव्हर स्लीप. मऊ बिछाण्याची जमीन असते पण झोप कधी माहीतच नसते. आय हॅव अ माउथ बट हार्डली ईट. मुख तर मला असतेच पण खाणे कधी होतच नाही. आय लव्ह टू फॉल बट कांट क्लाइंब अप. मला वरून कोसळायची हौस असते पण वरती चढणे कधी शक्य होत नाही. गेस हू एम आय, प्लीज डोंट गिव्ह अप. ओळखा पाहू मी कोण, कृपया सोडून देऊ नका. आणि याचं उत्तर आहे रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी. ट्राय टू ट्रान्सलेट द अबाव रिडल इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन अ पोएटिक फॉर्म. आणि तुम्हाला हे कोड तुमच्या मातृभाषेत कवितेच्या स्वरूपात भाषांतरित करायचं आहे. क्वेश्चन नंबर 7, इमॅजिन यू वेअर ॲट अ रिव्हर साईड क्लास पिकनिक अँड स्लिप्ड अँड फेल इन टू अ रिव्हर व्हाईल प्लेइंग गेम्स. अशी कल्पना करा की तुम्ही सहलीसाठी नदीच्या काठी गेला आहात आणि खेळत असताना तुम्ही पाय घसरून नदीमध्ये पडलात. राईट इन अबाउट 12 to 15 लाईन्स हाऊ युअर क्लासमेट्स सेव्ड यू. आणि तुमच्या वर्गमित्रांनी तुमचा जीव कसा वाचवला याबद्दल 12 ते 15 ओळीत माहिती लिहा. इट वॉज द रेनी सीझन. पावसाळ्याचा ऋतू होता. आवर क्लास टीचर अनाउन्स्ड आवर क्लास पिकनिक टू कोल्हापूर टू एन्जॉय द स्क्रीनरी ऑफ रेनी सीझन. आणि आमच्या वर्ग शिक्षकांनी पावसाळ्या ऋतूचा आनंद घेण्यासाठी
आमच्या वर्गाची सहल कोल्हापूरला आयोजित केली होती. 40 स्टुडंट्स अँड 3 ऑफ आवर टीचर्स वेंट देअर. आम्ही 40 विद्यार्थी आणि 3 शिक्षक सहलीसाठी तिथे गेलो. देअर सेटल्ड नियर अ बिग रिव्हर. आणि नदीच्या काठाजवळ आम्ही पोहोचलो. वी स्टार्टेड प्लेईंग क्लोज टू द बँक्स ऑफ द रिव्हर. आणि नदीच्या काठाजवळ आम्ही खेळायला सुरुवात केली. ॲट वन्स आय स्लिप्ड अँड फेल इन टू द रिव्हर. आणि अचानक काय झालं, माझा पाय घसरला आणि मी नदीमध्ये पडलो. आय डिड नॉट नो स्विमिंग. मला पोहता येत नव्हतं. आय स्टार्टेड मूव्हिंग अवे फ्रॉम द बँक. आणि नदीच्या काठावरून मी दूर जाऊ लागलो. आय शाउटेड फॉर हेल्प. आणि मी मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. आवर टीचर्स अँड ऑल अदर क्लासमेट्स गॅदर्ड ऑन द बँक. आणि माझे शिक्षक आणि माझे सगळे वर्गमित्र नदीच्या काठावरती जमा झाले. 3 ऑफ माय क्लासमेट्स हू न्यू स्विमिंग जम्पड इन द रिव्हर. आणि माझ्या 3 वर्गमित्रांना पोहायला येत होतं, त्यांनी नदीमध्ये उडी घेतली. आय वॉज ड्रोनिंग. मी वाहून जात होतो. द 3 ऑफ देम रॅपिडली केम टुवर्ड्स मी. आणि ते 3 जण माझ्याजवळ वेगात पोहोचले. दे हेल्ड माय हँड्स फर्मली अँड पुल्ड मी टुवर्ड्स द बँक. आणि त्यांनी काय केलं, माझा हात घट्ट पकडला आणि मला नदीच्या काठाजवळ ओढून आणलं. अँड ब्रॉट मी सेफ टू द बँक ऑफ द रिव्हर. आणि नदीच्या काठावरती मला सुरक्षितपणे आणलं. आय थँक्ड माय क्लासमेट्स फॉर सेव्हिंग माय लाईफ. आणि मी माझ्या वर्गमित्रांचं माझं आयुष्य, माझं जीवन वाचवण्याबद्दल आभार मानले. आय शॅल ऑलवेज बी ग्रेटफुल टू देम. मी नेहमीच त्यांचा ऋणी राहील. आय शॅल नेव्हर फॉरगेट माय काइंड क्लासमेट्स. मी माझ्या दयाळू वर्गमित्रांना कधीच विसरणार नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काय केलेलं आहे, द लिटल रिव्हर या कवितेचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.